तर मित्रांनो, आता ह्या पहा, आम्ही जेवण बिवण वाढलं, त्याच्यानंतर आता जेवण करतो मस्तपैकी. तर तुम्हाला मी दाखवतो. रेशन कार्ड कानावर तुम्ही दिलाय ना, तुला फोन करतो. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, आपण आलो आहोत आज डे कॅम्पिंग करण्यासाठी. तर लोकेशन आपले त्या खालच्या साईडला सेट केलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला सगळं काही जे काही करायचं आहे ते आपल्याला तिथे करायचं आहे. तर जाऊया तिथं. आता ब्लॉग मस्त होणार आहे, तर ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, लोकेशन इथलं आपण सेट केलं आहे आणि इथं आपल्याला डे कॅम्पिंग करायचे आहे. म्हणजे थोडा वेळसाठी आपल्याला इथं जे काही करायचं आहे ते इथे करायचं आहे. तर व्हिडिओ मस्त होणार आहे. आता हे पहा, नेचर कसं आहे, एकदम व्ह्यू जबरदस्त आहे. तर पाहूया कसं होतं ते. तर सुरुवात करूया आपण इथं आता साफसफाई करायला. त्याच्यानंतर आपण पुढचा कार्यक्रम करणार आहोत. तर मित्रांनो, आता साफसफाई मस्तपैकी झाली. त्याच्यानंतर आता आपण सुरुवात करूया. तर पहिल्यांदा आपण चहा धगू, चहा बिहा पिऊन त्याच्यानंतर पुढच्या कामाला लागूया. तर आता आम्ही फाट्या बिट्या आणतो, त्याच्यानंतर पूर्ण सेटअप करण्याचा प्रयत्न करतो. तर आपण आता साखर टाकूया त्याच्यामध्ये. चहा पुडी पण. तर मित्रांनो, आता चहा उकळला आणि आता आपण त्याच्यामध्ये दूध पावडर टाकूया. दादूने कप धुवून टाक.
तर मित्रांनो, आता पहिल्यांदा आपण चहा पिऊ, त्याच्यानंतर आपल्याला मॅगी बनवायची आहे. आणि भाकरी तर आम्ही घरूनच बनवून आणलेल्या आहेत. तर मॅगी बनवून त्याच्यानंतर आपण जेवण करू, त्याच्यानंतर आपण नंतर घरी जाऊया. तर पहिल्यांदा आता आपण चहा पिऊया सकाळी सकाळी. चहा भारी झाला आहे ना. एकदम मस्त चहा झाला मित्रांनो. मित्रांनो, चहा बिहा पिला, मस्त वाटलं, थकवा पण गेला. आणि आता आपण मॅगी बनवू, त्याच्यानंतर जेवण करूया. तर मित्रांनो, आता पाणी आपण ओतलं भगोनीमध्ये. त्याच्यानंतर आता थोडं पाणी गरम झाल्यावर आपण मस्तपैकी मॅगी बनवणार आहोत, एकदम टेस्टी. तर पाहूया काय होतं ते. तर मित्रांनो, आता आपण मॅगी बनवू, त्याच्यानंतर जेवायला बसू. टाईम पण आता जास्त झाला आहे, साधारण 12 वाजत आले आहेत. तर आता आपण मॅगी बनवूया पहिल्यांदा. पाणी पण मस्त गरम झालेलं आहे. तर मित्रांनो, आता मॅगी पण शिजल, लगेच होईल आता. त्याच्यानंतर जेवायला बसूया, जेवण करू मस्तपैकी, थोडा आराम करू, त्याच्यानंतर घरी जाऊ. तर आता टाईम पण 12 वाजलेत बस. तर मित्रांनो, आता मस्तपैकी मॅगी पण शिजली. त्याच्यानंतर आपण आता जेवणाची तयारी करू, कारण टाईम पण खूप झालेला आहे. आम्ही भाकरी ज्या आहेत त्या घरीहूनच बनवून आणल्या होत्या, म्हणजे घरीहूनच बनवून दिल्या होत्या. त्याच्यामुळं टेन्शन नाही एवढं काही करायचं. आणि भाजी पण घरूनच बनवून आणली होती. तर मित्रांनो, आता ह्या पहा, आम्ही जेवण बिवण वाढलं, त्याच्यानंतर आता जेवण करतो मस्तपैकी. तर तुम्हाला मी दाखवतो, ह्या गव्हाच्या पोळ्या आहेत आणि फ्लावरची भाजी आहे आणि मॅगी बिगी आम्ही बनवली. त्याच्यानंतर मस्तपैकी आता जेवण करतो, कारण आता भूक पण लागली आहे, खूप टाईम झालेला आहे. तर आता आपण टेस्ट करू कसं चव आहे ती. एकदम मस्त चव आहे मित्रांनो. आता त्याच्यानंतर मॅगी खाऊन पाहतो. एकदम जबरदस्त, एकदम मस्त लागते एकदम. त्याच्यानंतर आता आपण जेवण करून घेऊ.
मला तर चव एकदम मस्त लागली. तुला कशी लागली चव? एकदम मस्त का बेस्ट? मस्त लागली. एकदम भारी. हा भारी. याला पण दादूला पण मस्त चव लागली. एकदम मस्त बनलेला आहे. एकदम खाना जबरदस्त. जंगलातली जी मित्रांनो टेस्ट असते ती एकदम अलग असते. एकदम मज्जा येते जंगलामध्ये खाण्यासाठी. कारण एकदम पक्ष्यांचा गोंगाट बिंगाट, एकदम नेचर आणि त्याच्यानंतर समोर पाणी, दगड, धोंडे सर्व काही एकदम मजेत. त्याच्यामुळं एकदम मस्त वाटतं आहे. तर मित्रांनो आता पहिल्यांदा जेवण करू, त्याच्यानंतर ब्लॉग आपण नंतर संपवून टाकू. तर आता पहिल्यांदा आपण जेवण करून घेतो. तर मित्रांनो कसा व्हिडिओ वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.